नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। तर इथे मी 1 कप रवा घेतला। यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर रवा आणि गव्हाचं पीठ हे असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे आज आपण मैदा वापरत नाही आहोत या रेसिपीमध्ये, म्हणून इथे आपण मैद्याऐवजी रवा वापरला आहे। अगदी हेल्दी अशी रेसिपी तयार होते। इथे मी आता यामध्ये 1 चमचा तूप घालते। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं आहे। तर असं 2 ते 3 मिनिटं सगळं तूप मी पिठाला लावून घेते। तर अशी मूठ याची वळते, म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं मऊसर पीठ मळून घ्यायचं, कारण यामध्ये रवा आहे, त्यामुळे आपण जेव्हा सेट करायला ठेवू तर अगदी परफेक्ट असं पीठ आपलं तयार होईल। तर पहा, असं सैलसर पीठ मळून घेतलं आहे मी। आता ओल्या कपड्याने झाकून आपण हे बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पीठ सेट होईल। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवूया। तर इथे मी एक बाउल घेतला आहे। यामध्ये 2 मोठे चमचे दही घ्यायचे, घट्ट दही घ्यायचं। यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ घालते, अर्धा चमचा नेहमीचं मीठ घालते। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते। यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे। यानंतर किसलेलं आलं आणि लसूण घालते, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी इथे किसून घेतल्यात। आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल। यानंतर यामध्ये पाव चमचा जिरेपूड घालायची आहे आणि 2 चमचे यामध्ये आता तेल घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। सगळं छान एकजीव करायचं आहे। दह्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि दही आणि मसाले छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर असे तुकडे करून घेतलेत, हे यामध्ये घालायचे। सगळं मिक्स करून घेऊया। घट्ट दही घेतलं की हा मसाला व्यवस्थित असा सगळ्या पनीरला चिकटतो, म्हणून इथे घट्ट दही घ्या। हवं तर दही थोडा वेळ कापडामध्ये बांधून ठेवा आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि मग वापरा। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे आता गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। आता पनीर यामध्ये काढून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती पनीर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। पनीर असं पहा ड्राय होईपर्यंत परतायचं आहे। तर याला असं तेल सुटायला लागलं आहे पहा। तर असं हे ड्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी आता यामध्ये कांदा घालते। कांदा असा उभा चिरून घेतला आहे। यानंतर उभा चिरलेला असा टोमॅटो आणि शिमला मिरची घालायची आहे।
आणि हे पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता या भाज्या आपल्याला जास्त परतायच्या नाही आहेत. भाज्या घातल्यानंतर किंचित सॉफ्ट झाल्या भाज्या की गॅस बंद करायचा आहे. भाज्या आपल्याला अशा क्रिस्पीच हव्यात. हे मिक्स करून घेतलं. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद केला आहे मी. हे आपलं स्टफिंग तयार आहे. आता पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊया. तर पहा हे सैल होतं. आता अगदी परफेक्ट झालं आहे. हे असं सॉफ्ट होईपर्यंत मी मळून घेतलं. आता याचे गोळे आपण तयार करून घेऊया. नेहमीच्या चपातीच्या गोळ्या एवढा गोळा इथे मी तयार केला आहे. सगळ्या पिठाचे ते गोळे मी तयार करून घेतले. 5 गोळे झालेत. आता आपण एक गोळा घेऊन हा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. याची पोळी लाटून घेऊया. अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता यावरती तेल लावून घ्यायचं आहे. वरून थोडंसं सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे. आणि आता जसं फॅन आपण फोल्ड करतो, पेपरचा फॅन जसं बनवतात त्याप्रमाणे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या पराठ्याला मस्त असे लेयर्स येतात. आता याचा असा रोल तयार करून घेऊया. आणि याचं टोक असं आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे. आता सुकं पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचं म्हणजे याचे लेयर्स छान सुटून येतात. थोडासा जाडसर असा हा पराठा पहा लाटून घेतला आहे. लेयर्स पाहू शकता. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती पराठा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा हा पराठा भाजून घेऊया. बटर लावून हा दोन्ही बाजूने पराठा मी भाजून घेतला आहे. अगदी मस्त क्रिस्पी असा हा आपला पराठा तयार होतो. तर आज आपण पनीर वेज रोल बनवतो आहे. खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि आपण मैद्याशिवाय बनवतो आहे, त्यामुळे तितकीच हेल्दीसुद्धा आहे. तर याचे मस्त असे लेयर्स तुम्ही पहा. आता आपण रोल तयार करून घेऊया. तर इथे मी आपण पराठा आपण जो बनवला तो इथे घेतला आहे. त्यावरती आपलं स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे. आता हे जे पनीर आहे ते थोडंसं कट करून घेऊया. यावरती टोमॅटो केचप घालायचं आहे. मेयोनीज तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही बारीक चिरलेली, तुम्हाला जर तिखट हवं असेल तर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता.
इथे मी कांदा घातला आहे, यानंतर थोडीशी कोथिंबीर, लिंबू पिळून घेऊ शकता. आता हे फोल्ड करूया. तर अगदी क्रिस्पी असा आपला पनीर रोल तयार आहे. मार्केटपेक्षाही मस्त पनीर रोल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.